अभ्यास करायला बसलो की फोकसच होत नाहीये. कॉन्सन्ट्रेशन ना अभ्यासच होत नाहीये. कारणं भरपूर आहेत. हे आम्ही केव्हा तुमच्याशी बोललो? मी तुम्हाला सांगतो. आपण Instagramवर एक व्हिडिओ अपलोड केला होता लक्षात घ्या आणि तिथं मी मनीष सरांचा नंबर दिला होता. ओके. आणि शेकडो पालक मनीष सरांशी बोललेत आणि पालक आणि विद्यार्थी यांच्यातून बऱ्याचशा गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा या नंबरवर कॉल करा. नंबर इथे पण तो क्रॉप करून मी दिलेला आहे लक्षात घ्या. फक्त एवढं आहे बरं का, कॉल भरपूर येतायत. आम्ही पर्सनली तुम्हाला गाईड करतोय. बऱ्याच वेळा नंबर बिझी लागणार आहे. WhatsApp मेसेज करून ठेवा. WhatsApp मेसेजेस करा. तुमचे प्रश्न टाइप करून आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. पण महत्त्वाचा मुद्दा काय? का होत नाही असं? याची कारणं भरपूर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्टडी प्लॅन नाहीये तुमच्याकडं. नाहीये. आम्ही देतो ना करून. 90 दिवसात ना मनीष सरांनी एक स्टडी प्लॅन तयार केलाय. त्यानुसार आता शेकडो मुलांनी तो फॉलो करायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 आठवड्यात आमचे 12 टॉपिक 11+12 दोन्ही बॅलन्स होतंय व्यवस्थित लक्षात घ्या. पण हे असं का होतंय? का होतंय? कारण सांगतो. बरेचसे व्हिडिओ मी बघितलेत बरं का YouTubeवर असू दे, Instagramवर असू दे लक्षात घ्या किंवा बरेच जण तुम्हाला सांगतात, की अरे टॉपिक किती आहेत? बघा कॅल्क्युलेशन कसं करतात, की फिजिक्सचे 16 टॉपिक, केमिस्ट्रीचे 16 टॉपिक, मॅथ्सचे ऑलमोस्ट 16 समजा. म्हणजे ऑलमोस्ट 50च्या आसपास टॉपिक आहेत. 50 टॉपिक आहेत. मग दिवस किती उरले? एवढे दिवस उरले, मग एवढ्या दिवसात एवढे टॉपिक. पण थांबा ना, यात अजून ना बाकीचे सब्जेक्ट धरलेच नाहीत आपण. मग काय होतं, की असा येतो तणाव. तसं बिलकुल तणाव नकोय. यातले बरेचसे टॉपिक छोटे आहेत. काही लेंदी असतील तर प्लॅनिंग करून ते संपवता येतात. मग तुम्ही प्रॉपर पहिल्यांदा एक स्टडी प्लॅन तयार करा. एक चांगला स्टडी प्लॅन तयार करा. मी तुम्हाला सांगू का, की मोबाईल डिस्ट्रॅक्शन्स आणि ओव्हर थिंकिंग हा पहिला मेन प्रॉब्लेम आहे तुमचा. अभ्यासाला बसताय, नोटिफिकेशन येते. बरोबर आहे? Instaला कोणतरी व्हिडिओ अपलोड करतोय, कोणतरी काय म्हणूया आपण फोटो अपलोड करतोय, त्याला लाईक करायचंय, कमेंट करायचंय. ठीक आहे, यात तुमचा वेळ जातोय. त्याच्यावर पहिला कंट्रोल करा. त्याच्यावर पहिल्यांदा कंट्रोल करा. त्याशिवाय काहीही होणार नाहीये. ओव्हर थिंकिंग मुली जास्त करतात ओव्हर थिंकिंग हां. होईल का? आता वेळ संपत आला. एवढाच वेळ उरलाय. उरलाय ना वेळ? होऊ शकतंय. 17 ते 18 दिवसात अभ्यास करून मुलांनी चांगले मार्क पाडून दाखवलेत सीडला माझ्याकडं. लास्ट मोमेंटला मुलं येतात माझ्याकडं. परीक्षेच्या अगोदर मुलं येतात माझ्याकडं. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे आणि ते काम आम्ही परफेक्ट करतोय. आपल्या चॅनलवर वेगानं प्लेलिस्ट आहेत लक्षात घ्या. फिजिक्स आहेत, केमिस्ट्री आहेत, मॅथ्सच्या आहेत लक्षात घ्या. तिथं डिटेल सगळं घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त वेळ काढून ते व्हिडिओ बघितले पाहिजेत. होत काय माहितीये का? तुम्ही सुरुवातच करत नाहीत. माझा बॅकलॉग खूप आहे, मग होईल का? अरे तू बघ ना. आपल्या चॅनलवर रोज 2:30 वाजता लाईव्ह सेशन असतं. मंगळवारी फक्त रात्री 9:30 वाजता असतं लाईटच्या इश्यूमुळं. मग तुम्ही अटेंड करा ना. मी तुम्हाला सांगतो हाय लेव्हल कॉन्फिडन्स आलाय आमचा. एकदम टॉपचा कॉन्फिडन्स आलाय मुलांच्याकडे लक्षात घ्या. कॉमेंटमधून दिसतोय. मी सोडवायच्यात मुलांची उत्तरं येतात लक्षात घ्या आणि काय होतंय माहितीये का? हाच कॉन्फिडन्स आपल्याला ना आयुष्यात पुढे घेऊन जाणार आहे. मार्क तर चांगले पडणार हो, पण तो कॉन्फिडन्स बऱ्याचशा मुलांचा कॉन्फिडन्स कमी झालाय त्या जेईईमुळं. जेईई होतंय का नाही ते बघा. नाहीतर वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा. हा नोव्हेंबर-डिसेंबर हा डिसेंबर अटेम्प्ट आहे ना, मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर याच्यावर मात्र काहीतरी काम करा बरं का. हे वेड लावायला लागलाय मोबाईल बरं का लक्षात घ्या. सिरियसली. मी क्लासमध्ये ॲडमिशनला मुलगा आला ना, फोन चेक करतो. शॉकिंग 8 तास, 10 तास, 12-12 तास मुलं मोबाईलमध्ये अडकलेले बघितले मी. फ्री फायर, Snapchat, ओके, Instagramचं ॲडिक्शन जास्त आहे बरं का, खूप जास्त आहे. मग चला याच्यावर काम करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडी-थोडी सुरुवात करायची आहे रे. होय. रोज काय 4 टॉपिक होणार आहेत का आपले? नाहीयेत. थोडी-थोडी सुरुवात करा. तुम्ही वेळ काढा रे. आता तुम्ही वेळ वाया घालवताय. माझं आज एक 11वीचं ॲडमिशन झालंय. तो मुलगा जेईईसाठी एका अकॅडमीमध्ये होता बरं का रे बाळांनो. आणि तिथं काहीतरी इश्यू झाले. मग तो क्लास सोडून माझ्याकडे येतोय. मी त्याला विचारलं, की "बरं ठीक आहे बाळा, आज दिवसभर काय अभ्यास केला?" पालक म्हणले, "आजचं सोडून द्या. गेले 10 दिवसात काय केलं त्याला विचारा." काहीच नाही केलं. काय केलं? आईचा फोन घेऊन फ्री फायर दिवसभर. मग मी तुम्हाला सांगतो इथं चूक होते. तुम्हाला कितीही उशीर झाला नाहीये. तुम्ही सुरुवात करा. सुरुवात करा, यश नक्की मिळणार गॅरंटीनं सांगतो लक्षात घ्या. एकदम मोठी झेप कोण घेणार आहे रे? "थेंबे थेंबे तळे साचे" म्हणतो ना आपण. आपल्या मराठी भाषेत खूप असे वाक्यप्रचार आहेत, की छोट्या सुरुवातीनंच होणार आहे लक्षात घ्या. अगदी छोट्या सुरुवातीनंच हे होणार आहे. आता सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, की
लो एनर्जी हा एक पॉइंट आहे. तुम्ही ना तुमच्या हेल्थवर लक्ष द्या बरं का. पहाटे उठणे, रात्री लवकर झोपणे, एक्सरसाइज करणे, अरे योगासन करा. जिमचं एक फॅड आहे बरं का लक्षात घ्या. हां, जिमला गेल्यानंतर प्रॉपर प्रोटीन इंटेक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर रेस्ट मिळाली पाहिजे. बरोबर आहे. मला एका पालकांशी माझा वाद झाला होता गेल्या वर्षी. आईचं म्हणणं काय आहे, की ती 3 तास तर लागतात जिममध्ये. मी म्हटलं, "का 3 तास?" 1 तास वॉर्म अप, 1 तास वेट ट्रेनिंग, 1 तास स्ट्रेचिंग म्हणे. कसं कुठलं 1 तास स्ट्रेचिंग करतोय? कारण पोरानं मम्मीला पट्टी पटवून दिली होती. एवढं करावं लागतं, नाहीतर इंजुरी होतात." मी आईला सांगतो, "मॅडम अहो, एका तासात सुद्धा जिम होऊ शकते की." "नाही." नाही. मग मी म्हटलं, "बंद करा क्लास, घरीच करू त्याला." पालक पण चिडले माझ्यावर, "असं का बोलताय?" अरे पण करणार काय? ऐकलं पाहिजे ना, मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगितलं. फोकस कसा वाढवायचा हेही मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मेडिटेशन, मन शांत ठेवायचं. मॅनिफेस्टेशन. माझं YouTube चॅनल वन ऑफ द बेस्ट आहे. माझे सबस्क्रायबर वाढायला लागलेले आहेत. लवकरच मला 1 मिलियन पर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी लागणारे कष्ट मी इथं घेतोय. मुलांना जे पाहिजे ते मी प्रोव्हाईड करतोय. लाईव्ह लेक्चर्स, ऑर्गॅनिक, फिजिकल केमिस्ट्री, फिजिक्सचे पॉइंट्स घेतोय मी, डेफिनिशन घेतोय, डेरिव्हेशन्स घेतोय. मॅथ्सला पण मी तुम्हाला थेरम घेऊन दिलेत. ॲपवर फ्री दिलंय. मग एवढं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. मला यश मिळणारच आहे. मग सध्या माझे किती सबस्क्रायबर आहेत, मी ओव्हर थिंकिंग करत नाही. सध्या मला रिस्पॉन्स कमी किंवा जास्त मिळतोय, मी ओव्हर थिंकिंग करत नाही. मी प्रामाणिकपणे माझं काम करत राहणार आहे. अरे, मी तुम्हाला करून दाखवलं मॅनिफेस्टेशन. मी खुश आहे. मला मिळणार आहे चांगला रिस्पॉन्स. मला माहिती आहे या व्हिडिओला किती व्ह्यूज होतील. अरे, व्हिडिओ तर मी छान केला होता. ह्याला भरपूर व्ह्यूज यायला पाहिजे होते. कमी आले. आले ना? थोडेफार तरी आले ना? हे जे समोर तुम्ही ऐकताय ना माझं, ह्यातच माझं यश आहे. तुम्हाला माझ्याप्रमाणे मला बनवायचं आहे. म्हणजे मी जसा पॉझिटिव्ह विचार करतो, तसा माझा प्रत्येक विद्यार्थ्यांना केला पाहिजे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं प्रॉडक्टिव्ह. प्रॉडक्टिव्ह व्हायचंय आपल्याला. अभ्यास करतोय, भरपूर करतोय. टेस्ट दिल्या पाहिजेत. टेस्ट दिल्याच पाहिजेत. टेस्ट दिल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात घ्या. लवकरच मी असा एक व्हिडिओ बनवणार आहे बरं का, की यश मिळवण्यासाठी 10-12 जे इम्पोर्टंट पॉइंट आहेत ना, सगळे तुम्हाला एक्सप्लेन करतो. मग तुमच्या लक्षात येईल की काय करायचंय ते. म्हणजे ते दिलं ना, फोकस, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि सक्सेस. सगळे इम्पोर्टंट पॉइंट आहेत. पण म्हणतो ना आपण, हे बोलून दाखवलं सगळं ठीक आहे रे, मेन अभ्यासाचं काय? की सर मला एम-सी-क्यूच जमत नाहीत. ओके. मला अभ्यास कसा करायचाच ते कळत नाहीये. मी तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगू का? मी एक छोटीशी गंमत तुम्हाला शिकवणार आहे बरं का, लक्ष द्या व्यवस्थित. की इथं ना काय करतोय, की हे जे मध्ये आहे ना, हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. इकडं जे सोल्युशन आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. इकडं जे आहे ते हायर कॉन्सन्ट्रेशन्स आहे. या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतात. युनिडायरेक्शनल फ्लो आहे. फक्त कोण पास होतंय? सॉल्व्हंट मॉलिक्यूल. कुठून कुठं? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे? अरे यालाच तर ऑस्मॉसिस म्हणायचं. मग मी तुम्हाला विचारतोय, पहिली डेफिनेशन ऑस्मॉसिस म्हणजे काय? सांगू का? युनिडायरेक्शनल म्हणजे एका दिशेनं. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू semi permeable membrane from lower concentration to higher concentration is known as osmosis. बर दुसरी डेफिनेशन पाय. पाय म्हणजे कोण? ऑस्मॉटिक प्रेशर. बघा असा फ्लो होतोय. पण हा फ्लो थांबवण्यासाठी या साईडला जेवढं हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करावं लागेल, त्यालाच ऑस्मॉटिक प्रेशर म्हणायचं. मग हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच इज रिक्वायर्ड टू स्टॉप ऑस्मॉसिस प्रोसेस इज नोन एज ऑस्मॉटिक प्रेशर. तिसरी डेफिनेशन सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन पाहिजे. सेमी समोर आहे तुमच्या डेफिनेशन. अ मेम्ब्रेन which allows only solvent molecule to pass through it is known as semi-permeable membrane. आता झालं का नाही? आता दोन सोल्युशन आहेत. ओके, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे, त्याला हायपरटोनिक म्हणायचं. ज्याचं कमी आहे, त्याला हायपोटोनिक म्हणायचं. आणि ज्याचं दोन सोल्युशन आहेत, जे दोघांचे प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर सेम आले, तर आयसोटोनिक म्हणायचं. मग बघा, मी 3, 4, 5, 6 डेफिनेशन सांगितले मी तुम्हाला. आयसोटोनिक, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक सोल्युशन. 1, 2, 3, 4, 5, 6. एका डायग्राम मध्ये ऑलमोस्ट सगळ्या डेफिनेशन्स आहेत. 20-25 वेळा प्रश्न बोर्डाला रिपीट झाले. 20-25 वेळा. जोक नाहीये. हेच प्रश्न आहेत. मग अभ्यासाची मेथड कशी बदलली आपण? आपली प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवतोय? डायग्राम वरून हो. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. बघा, हे जे आहे ना, हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. अरे हेच लिहायचं.
एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. असं जेव्हा शिकाल ना, आता हेच तर आपण डेरिव्हेशन सिरीज मध्ये घेतोय लॉ. मी काय काय तुम्हाला प्रोव्हाइड केलंय, तर मी तुम्हाला डेफिनेशन्स प्रोव्हाइड केलेत, मी तुम्हाला डायग्राम प्रोव्हाइड केलेत, मी तुम्हाला डिस्टिंग्विश विथ सोल्युशन दिलेलं आहे. आता मी तुमच्यासाठी डेरिव्हेशन्स घेऊन यायला लागलोय. मी तुम्हाला लॉ स्पीचेस मध्ये प्रोव्हाइड केलंय. वाट काय बघताय, चॅनलवर शोधा. चॅनलला सबस्क्राईब मात्र पहिल्यांदा करा, लक्षात घ्या. बरं, ही मेथड कळाली का? मग या मेथडनं आपण डेरिव्हेशन्स घेतोय. पाठ करायचंच नाही हो, पाठ करायचंच नाही. आता गंमत बघा ना. बघा, मी तुम्हाला सांगतो. काय लिहिलंय ते बघा. ही डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची. तुमच्या समोर आहे. इथं काय बोललो रे मी? एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया बोललो की नाही? तशीच डेफिनेशन आहे. विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट इज नोन एज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सगळं जमतंय रे. तुम्ही लाईव्ह अटेंड करा ना. आम्ही एन्थाल्पीच्या सगळ्या डेफिनेशन्स केल्यात. आमचं सगळं होतंय. मग आम्हाला जॉइन करा बाळांनो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हा फोन नंबर आहे. हा मनीष सरांचा फोन नंबर आहे. कॉल भरपूर येत आहेत. फक्त आता रिक्वेस्ट करायला लागतोय की व्हॉट्सअप मेसेज करा. आम्ही आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. निवांत, तणावरहित, आनंदी वातावरणात अभ्यास करायचा आहे आणि सीईटी मध्ये चांगले पर्सेंटाइल मिळवायचे आपल्याला. ऑल द बेस्ट.